या 16,000 मेगावॅटपैकी किमान 12 ते 13,000 मेगावॅट वीज ही आपण 2026च्या डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी तयार करू शकू। खरं तर पूर्ण 16,000 झाली असती, पण मॉड्यूल्सच्या शॉर्टेजमुळे काही आपल्याला कालावधी त्या ठिकाणी लागतोय आणि जवळपास हे सगळे प्रकल्प जे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। खरं तर यासोबत आपण जर बघितलं तर यातनं फायदा काय आहे? यातनं शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे। वीज खरेदीमध्ये जो काही आपल्या वीज कंपनीला तर 8 रुपयांनी वीज खरेदी करावी लागायची आणि 8 रुपयांनी वीज खरेदी केल्यानंतर आपण ₹1.25 ₹1.5 घ्यायचो, आता तोही घेत नाही आपण। आता त्या खरेदीमध्ये आपल्या वीज वितरण कंपनीलाही 10,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे। एटीएनसी लॉसेस कमी होणार आहेत। शासनाची जी सबसिडी आहे क्रॉस सबसिडीतली त्याचं 5,500 कोटी रुपयाचं दादा त्याचंही बचत होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे। मी सहज एक थंब रूल पाहत होतो की 16,000 मेगावॅट कोळशाची जी ऊर्जा आहे या ऊर्जेनं जेवढं CO2 एमिशन होतं ते एमिशन जर आपल्याला मिटिगेट करायचं असेल तर किती झाडं लागतील? ते जर आपल्याला करायचं असेल 250 कोटी झाडं लावावी लागतील। आता या सौर ऊर्जेच्या कार्यक्रमामुळे 16,000 मेगावॅट जर आपण वीज तयार केली तर 250 कोटी झाडांचं मिटिगेशन हे आपण या योजनेच्या माध्यमातून करतोय। म्हणजे वेगळ्या पद्धतीनं 250 कोटी झाडं लावले असं आपण त्या ठिकाणी क्लेम करू शकतो। हा, तर ते लावणारच आहोत। तर या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची योजना आहे आणि मला हेही सांगितलं पाहिजे की आज आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रयोग केले त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये ऊर्जा क्षेत्रातले 21 पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि सगळे प्रेस्टिजियस पुरस्कार आहेत। त्याची यादी माझ्याकडे आहे। सगळे इंटरनॅशनल आणि नॅशनल पातळीचे 21 पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत। मला सांगताना आनंद वाटतो की स्वातंत्र्यापासून तर 2022 पर्यंत 75 वर्षामध्ये आपली कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी ही 37,000 मेगावॅटची होती आणि गेल्या 2 वर्षामध्ये आपण ॲडिशनल कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी तयार केली आहे 45,000 मेगावॅटची। त्यामुळे 2030 मध्ये कारण आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करायची असेल, वीज सगळ्यात महत्त्वाची आहे। आता 2030 साली आपल्याकडे जी क्षमता असेल कॉन्ट्रॅक्च्युअल स्थापित क्षमता जास्त असेल आपल्याला, आपण जी आपण विकत घेणार आहोत महाजेनकोकडनं असेल किंवा इतरकडनं असेल ती असणार आहे 82,000 मेगावॅट आणि या 82,000 मेगावॅटमध्ये 36,000 मेगावॅट ही हरित ऊर्जा असणार आहे। म्हणजे आपण 52% 2030 साली आपलं जे काही ऊर्जा आपली असेल ही त्या ठिकाणी हरित ऊर्जा असेल आणि हे सगळं करत असताना कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटीमध्ये सगळ्यात कमी दर देशामध्ये हा महाराष्ट्राला मिळाला आहे। कृषी सौर ऊर्जीकरण ₹3.07, युटिलिटी स्तराचे मोठे सौर प्रकल्प ₹2.70, सौर आणि पवन हायब्रिड ₹3.60, पंप स्टोरेज ₹3.20, बॅटरी स्टोरेज ₹2.19 आणि 1500 मेगावॅट प्रति तास राऊंड द क्लॉक ही मिक्स जी काही ऊर्जा असते ती ₹4.60। म्हणजे आपण जर विचार केला तर आज आपल्याला अगदी आपण आपली महाजेनकोची जी ऊर्जा घेतो ती कुठे 6 रुपयाला पडते, कुठे 7 रुपयाला पडते, पण आता आपली ॲव्हरेज कॉस्ट जी आहे ही ₹3च्या दरम्यान या सगळ्या नवीन याच्यात आलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर विशेषतः शेतकऱ्यांना आपण कृषी पंप सौर ऊर्जेवर देणं सुरू केलं आणि इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी या योजनेला दिला आहे। कदाचित राज्याच्या लोकप्रिय योजनांमध्ये आपल्याला लाडक्या बहिणीनंतर याच योजनेचा नंबर लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी हा ॲक्सेप्ट करतायत। आणि याच्यामध्ये देशामध्ये PM कुसुम योजनेच्या अंतर्गत आपण मागेल त्याला सौर पंप ही स्कीम चालू केली होती। PM कुसुमच्या अंतर्गत देशामध्ये 11,90,000 पंप स्थापित झाले आहेत। या 11,90,000 पैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 7,38,000 पंप आपण स्थापित केले आहेत। हो हो, आणि हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे करत असताना
आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल, विदर्भाचे तर सगळे जे सदस्य आहेत, की अनेक वर्ष आपल्या चर्चेचा भाग होता पेड पेंडिंग. 4 वर्षाचे पेड पेंडिंग आहेत, 4 वर्षाचे आहेत, 5 वर्षाचे आहेत. आपण वर्षाला सगळ्या महाराष्ट्रात मिळून 70-80 हजार पंप लावायचं. आत्ता आपल्या महावितरणने नवीन रेकॉर्ड केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्याला जगातलं हायेस्टचं सर्टिफिकेट दिलं. एका महिन्यात 45,911 पंप आपण लावले एका महिन्यामध्ये. आणि मोठ्या प्रमाणात यातनं शेतकरी खुश आहेत. मी स्वतः शेतकऱ्यांशी इंटरॅक्शन केलं, आपणही करू शकता. आणि अनेक जे संभ्रम होते ते संभ्रम तुटून पडतायत की मग पाणी येईल का. आता दिवसा पाणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आता नवीन आपण काही इनोव्हेशन्स केले. काही कोल्हापूर जिल्ह्यातनं आमच्याकडे मागणी यायची, आमच्या सुधीर भाऊंची सारखी मागणी असायची की आमच्याकडे नदीतनं डायरेक्ट पाणी घ्यावं लागतं. आता सुधीर भाऊंच्याच ठिकाणी आम्ही एक नवीन प्रयोग केला आणि याच्यामध्ये फक्त एक बूस्टर पंप लावला. अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी आलं आणि तिथल्या शेतकऱ्यांनी मला आणि सुधीर भाऊंना धन्यवाद देण्याचा व्हिडिओ देखील त्या ठिकाणी पोस्ट केलाय. सुधीर भाऊ स्वतःच एक बूस्टर पंप आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील, पण एक महत्त्वाची गोष्ट मात्र मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की महाराष्ट्र एक अजून नवीन रेकॉर्ड हा या ठिकाणी करतो आहे. आणि तो म्हणजे पंप स्टोरेजच्या संदर्भात. आपल्याला माहिती आहे पंप स्टोरेज एक अशी योजना आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम करून राहिलो आहोत. पंप स्टोरेजमुळे रिन्युएबल एनर्जी आपल्याला मिळते. आणि पंप स्टोरेजचा दुसरा फायदा असा आहे की त्या माध्यमातनं आपण कधी ऑन आणि ऑफ करू शकतो. आपला जो कोळशाचा प्रोजेक्ट आहे हा आपल्याला त्या ठिकाणी ऑन ऑफ करता येत नाही, पण हा मात्र आपण लगेच ऑन आणि ऑफ करू शकतो. जगामध्ये अशी मान्यता आहे की जर ग्रीड स्टॅबिलाइज करायची असेल तर त्या ग्रीडमध्ये 25% हे पंप स्टोरेज आलं पाहिजे. आपल्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र हा वेस्टर्न घाटमुळे एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी पंप स्टोरेजची खूप मोठी क्षमता आहे. आणि त्यासोबत देशातले सर्वात जास्त मोठे प्रकल्प डॅम्स हे महाराष्ट्रात आहे. ते लिव्हरेज करून आपण एक नवीन पंप स्टोरेजची पॉलिसी आणली. मला सांगताना आनंद वाटतो की आपण महाराष्ट्राचीच ग्रीड नाही, देशाची ग्रीड स्टॅबिलाइज करण्याकरता यातनं आता आपण उत्पादन करणार आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 76,000 मेगावॅटचे पंप स्टोरेजचे आपण त्या ठिकाणी करार केलेले आहेत. आणि हे सगळे करार वेगवेगळ्या स्टेजला आहेत. आपल्याला यातलं 5 ते 7,000 मेगावॅटच वीज लागणार आहे, ती आपण विकत घेण्याचा करार केला आहे. ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेलं आहे. उर्वरित नॅशनल ग्रीडला आपण ते पॉवर देऊ. आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो की पुढच्या 6 महिन्यामध्ये 1,00,000 मेगावॅट पंप स्टोरेजचे आपले सगळे करार होतील. आणि देशामध्ये जसं गुजरात आणि राजस्थानने त्यांच्याकडे रेगिस्तान असल्यामुळे त्या ठिकाणी 50-50 हजार मेगावॅट 40,000 मेगावॅटचे सोलर केले, तसं 1,00,000 मेगावॅटचं आपण 24/7 चालू शकेल अशा पद्धतीचे हे या ठिकाणी करणार आहोत. आणि हे करत असताना आपण विजेचे दर देखील आता कमी केले आहेत. त्याची आता माहिती देऊन मी आपला अधिक वेळ घेत नाही, पण या संदर्भातही पुढचे 5 वर्ष गेले 15-20 वर्ष जवळपास आपले विजेचे दर हे दरवर्षी 9% वाढायचे, दरवर्षी 9%. आता पुढचे 5 वर्ष दरवर्षी 2% कमी होणार आहेत. आणि आपल्याला कधी कधी असं ऐकायला मिळतं की या महिन्यात आमचं बिल वाढून आलं, तर त्याच्यामध्ये एक आपल्याला स्पष्टीकरण देऊ इच्छितो की आपलं जे फ्युएल समायोजन आहे हे पूर्वी वर्षाच्या शेवटी व्हायचं. आता MERCने निर्णय दिला आहे की ते त्या महिन्यातच करायचं. आणि म्हणून आपण जर विचार केला तर जुलैमध्ये 30 पैशांनी आपलं बिल कमी झालं, ऑगस्टमध्ये 40 पैशांनी बिल वाढलं, मग पुन्हा मध्यंतरी 1 महिन्यात ते कमी झालं. त्यामुळे त्या महिन्याचं त्या महिन्यातच समायोजन होतं. बिल जेव्हा कमी होतं त्यावेळेस कोणीच म्हणत नाही, कोणाच्या नजरेतही येत नाही, पण वाढलं 10-20 पैसे तर ते नजरेत ते साहजिक आहे. अध्यक्ष महोदय,
या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे. हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे. त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये. आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय. याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे. आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीनं ही समिती काम करते. आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो. राज्यातल्या सिंचनाच्या संदर्भात देखील मला सांगितलं पाहिजे. विशेषतः सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भात आपण वर्षानुवर्ष चर्चा करतोय. साधारणपणे ज्यावेळेस इंडिकेटर बॅकलॉग समितीने विदर्भ आणि मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष काढला होता त्यावेळी तो 13,83,000 हेक्टरचा होता. 13,83,000 हेक्टरचा. आता या 13,83,000 हेक्टरपैकी 13,34,000 हेक्टरचा अनुशेष संपवलेला आहे. आता फक्त 50,000 एकराचा 49,000 एकराचा राहिलेला आहे, 49,000. आणि तो कुठे राहिला आहे? साधारण आपण जर विचार केला तर तो 3च जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे, अकोला, बुलढाणा आणि हिंगोली. कारण हिंगोली हा वेगळा जिल्हा, म्हणजे त्याचं अनुशेष वेगळ्याने आपण 3 वर्षापूर्वी कॅल्क्युलेट करा, 2019 साली कॅल्क्युलेट केला. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आता अकोल्याचा विचार केला तर अकोल्यामध्ये 14,530 हेक्टरचा अनुशेष बाकी आहे. त्याच्या अगेन्स्ट आपले जे प्रकल्प आता पूर्ण होत आहेत, जे 2026 मध्ये काही आणि 27 जूनपर्यंत सगळे हे पूर्ण होतील, तर त्यामध्ये 14,530च्या ऐवजी 19,335 एवढी सिंचन क्षमता आपली पूर्ण होईल. त्यामुळे अकोल्याचा संपूर्ण अनुशेष हा त्या ठिकाणी संपवून त्याच्यापेक्षा जास्त आपण सिंचन क्षमता निर्माण करतो. आणि बुलढाण्याचा जो अनुशेष आहे तो 29,000 हेक्टरचा आहे. आपण त्याच्या अगेन्स्ट जे आता 4 प्रकल्पाची कामं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये 29,000च्या अगेन्स्ट 1,68,000 हेक्टरची सिंचन क्षमता तयार करतो. त्यामुळे साधारणपणे आता हे जे काही पॉईंट म्हणजे 49,000 हेक्टरचं जे काही अनुशेष राहिलेला आहे हा पूर्ण करून त्याच्या पलीकडे आपण आता सिंचन क्षमता निर्माण करू. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की आता समजा विदर्भाचा आपण विचार केला तर विदर्भामध्ये 485 प्रकल्प आहेत, ज्यातनं एकूण 22.31 लक्ष ज्याची सिंचन क्षमता आहे. यापैकी बळीराजा वगैरे सारख्या योजना आणून आपण आता 771 प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. आता जे काही राहिलेले प्रकल्प आहेत ते 74 प्रकल्प आहेत. हे 74 बांधकामाधीन प्रकल्प जे आहेत यामध्ये 7.66 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता तयार होणार आहे, ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. 1.52 लाख हेक्टर सिंचन क्षमता आमचे संजय कुटेजी आणि संचेतीजी याचा सारखा त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात. आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या टप्प्यात हा प्रकल्प आलाय, असं लक्षात आलं, केंद्र सरकारने पैसे दिले, आपण लगेच वर्षभरात तो कंप्लीट करू शकतो. आणि म्हणून आपण या वर्षी त्याला 2,399 कोटी रुपये दिले एका प्रकल्पाला. त्यामुळे आता याचं काम आपण हे पूर्ण करू आणि या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातनं अधिशेषात जाणार आहे आणि विदर्भाचा अनुशेष हा दूर होणार आहे. यासोबत आपण जर बघितलं तर
पूर्व विदर्भाची जी जीवनरेखा म्हणतो आपण, गोसीखुर्द प्रकल्प, आपल्याला माहिती आहे की गोसीखुर्दची सगळी कामं आपण जवळपास पूर्ण केली, पण मग त्याच्यात आपण काही वाढीव कामं घेतली, काही वाढीव योजना त्याच्यामध्ये घेतल्या. त्या योजना देखील आता काम आपण चालू केलं आहे. जवळपास त्या सगळ्या योजना मिळून 2,54,000 म्हणजे 2.54 लक्ष एवढी सिंचन क्षमता तयार होणार आहे. त्यातली 2.9 लक्ष ही आता ऑलरेडी निर्माण झालेली आहे आणि उर्वरित जी आहे ती करण्याच्या दृष्टीनं जी काही निधीची आवश्यकता होती 1,555 कोटी रुपये त्याला देखील आपण दिलेले आहेत. त्यामुळे जून 27 पर्यंत त्याचंही काम पूर्ण होईल. अर्थात आता अजून काही मागण्या त्या गोसीखुर्दवर आमच्याकडे आलेल्या आहेत, पण त्याला आता नवीन प्रकल्प ट्रीट केला जाईल, नाहीतर मग हे मारुतीच्या शेपटीसारखं कधीच संपणार नाही. पण आहे जो डिझाईन प्रकल्प आहे तो मात्र आपण आता कंप्लीट त्या ठिकाणी संपवणार आहोत. आणि एकट्या विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता 25-26 वर्षामध्ये 7,950 कोटी रुपये एवढी तरतूद आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. मला हे सांगताना आनंद वाटतो की सन 2023-24 मध्ये सिंचन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरस्कार दिलेला आहे. आमचे विखे पाटील साहेब गेले होते तिथे तो पुरस्कार घेण्याकरता, आणि हा सर्वोच्च पुरस्कार आहे देशातला सिंचनाचा, तो महाराष्ट्राला मिळाला आहे. यासोबत विदर्भाचं भाग्य बदलणारा जो आमचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे, ज्यातनं 4,04,000 हेक्टर जमीन ओलिताखाली म्हणजे जवळपास 10,26,000 एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता आम्ही फायनल केलेल्या आहेत. याचं डिझाईन, ड्रॉइंग, DPR आता हा या महिन्याच्या शेवटी SLTAC कडे जाणार आहे. त्याच्यानंतर SLTAC ला 15 ते 20 दिवस लागतील आणि मग MMRDA ने अट टाकली होती की अंतिम आराखडा झाल्यानंतर आमची परवानगी घ्यावी, त्यामुळे त्यांच्याकडे जाईल. साधारणपणे फेब्रुवारी 2026 पर्यंत यातल्या सगळ्या मान्यतेच्या प्रक्रिया पार पाडतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम करण्याकरता ॲक्विजिशन आणि टेंडर याचं काम हे सुरू होईल. जवळपास 1,00,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प विदर्भाचं ची भाग्यरेषा पूर्ण बदलणार आहे. विदर्भातला जेवढा दुष्काळी भाग आहे त्या भागाला पूर्णपणे या ठिकाणी हिरवा करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण त्या ठिकाणी कोकणातनं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये 55 TMC पाणी आणायचं आहे. त्या संदर्भात मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि मार्च 26 पर्यंत ते काम पूर्ण होऊन त्यालाही MWRRA ची मान्यता आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचंही काम पूर्ण करू. त्यातनं आपला मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होणार आहे. आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे, दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, नारपार गिरणा हे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी मान्यता देऊन काहींचे टेंडर निघालेले आहेत, काही टेंडर स्टेजवर आहेत आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2.41 लाख हेक्टर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे. यासोबत आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून फ्लड डायव्हर्जनचा प्रकल्प तयार केलेला आहे, तोही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यातला पहिला जो पोर्शन आहे त्याचं टेंडरही निघालं आहे, दुसऱ्या पोर्शनचं अजून फायनल डिझाईन तयार होत आहे, ज्यामध्ये जवळपास कोल्हापूर आणि सांगली इथलं जे फ्लडचं पाणी आहे हे फ्लडचं पाणी आपण डायव्हर्ट करणार आहोत. आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, वर्ल्ड बँकेच्या सिम्युलेशन स्टडीमध्ये असं लक्षात आलं, दरवर्षी फ्लडचं वाहून जाणारं पाणी हे 100 TMC आहे. 100 TMC पाणी वाहून जातं, त्यातलं 30-35 TMC आपण त्यातलं डायव्हर्ट करू शकतो. ते डायव्हर्ट करून उजनीपर्यंत आणायचं. पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत आणि उजनीतनं पुन्हा मराठवाड्यातले लगतचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाणी न्यायचं. अशा प्रकारचा हा फ्लड डायव्हर्जनचा प्रोजेक्ट आहे. वर्ल्ड बँकेने याला सगळ्या प्रकारची मान्यता दिली आहे, त्याला निधी देखील वर्ल्ड बँक देतोय. आणि यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्प, आणि मी असं म्हणत नाही,
हे जनरेशनल प्रकल्प आहेत. यातल्या काही प्रकल्पांना 7 वर्ष लागतील, काहींना 8 वर्ष लागतील. पण हे प्रकल्प झाल्यानंतर दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये भूतकाळ होईल आणि विदर्भ मराठवाड्यातला दुष्काळ हा नेहमीकरता संपुष्टात येईल. अशा प्रकारचं एक ट्रान्सफॉर्मेशनल काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर विशेषतः हे सरकार जे आहे हे आणि 2014 पासूनच आपण एक नेहमी प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये निधी वाटपामध्ये असमतोल येऊ नये, विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होऊ नये. राज्यपालांचे पूर्वी निर्देश असायचे, आता ते निर्देश नाही. सुधीर भाऊंनी सांगितलं आहे की आपले वैधानिक विकास मंडळ पुन्हा जिवंत करा. आपला प्रस्ताव केंद्रात गेला आहे, आम्ही पाठपुरावा करतोय, ते जिवंत करू. पण सुधीर भाऊ, ते मंडळ नाही म्हणून तुम्हीही अर्थमंत्री होतात, तुम्ही कधी अन्याय होऊ दिला नाही, दादांनी अन्याय होऊ दिला नाही. त्या सूत्राप्रमाणे जे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा तसूभर जास्तच पैसे हे विदर्भ मराठवाड्याला आपण दिले. आपण जर बघितलं तर विदर्भाला 23% पैसे देणं गरजेचं होतं, त्याऐवजी आपण विदर्भाला 25.85% दिलेले आहेत. मराठवाड्याला 18% देणं गरजेचं होतं, त्याऐवजी आपण 19% पैसे मराठवाड्याला दिलेले आहेत. त्यामुळे कुठेही अन्याय हा विदर्भ मराठवाड्यावर या सरकारमध्ये होणार नाही, हे देखील या निमित्ताने मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या संदर्भातले काही विषय आहेत. यामध्ये 6 जानेवारी 22 रोजीच्या शासन निर्णयान्वये 10,000 किलोमीटरचे उद्दिष्ट आपण दिले होते. त्यापैकी 9,992 किलोमीटरच्या कामांना ऑलरेडी मान्यता आपण दिलेली आहे. आणि आता त्याचा दुसरा टप्पा, यामध्ये 7,000 किलोमीटरचे अजून रस्ते आपण घेतलेले आहेत, ज्यामध्ये 6,948 म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर जवळपास 16,000 किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांना आता मान्यता दिली आहे. त्याला निधी आपण उपलब्ध करून देतो आहोत आणि या रस्त्यांना आपण हे रस्ते केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. सगळ्या याच्यामध्ये थिमॅटिकली केलं आपण. भास्करराव, मी गोष्ट सांगतो, मी सातत्याने आमच्या सहकाऱ्यांना हे लक्षात आणून दिलं की आपण बीट अँड पीसेसमध्ये काम करू नये. आपण स्कीमॅटिक प्लॅन तयार करावा आणि प्लॅनप्रमाणे करावं. आपण बघा, मुख्यमंत्री योजना आपण जेव्हा सुरू केली त्यावेळेस प्लॅनप्रमाणे आपण केलं. आताही ग्रामीण रस्ते असतील, हॅमचे रस्ते असतील, आपण एक अमृतकाल रस्ते योजना तयार केली आहे. आणि त्या रस्ते योजनेमध्ये आपण आत्ता कुठले आवश्यक आहे, नंतर कुठले आहेत, असं आपण त्याच्यामध्ये मतदारसंघांचा विचार नाही केला. आपण रस्त्याचा दर्जा, त्याच्यावरचा ट्रॅफिक, मुख्य केंद्र कुठले आहेत याचा विचार करून योजना तयार केली आणि त्या योजनेला आपण फायनान्स करतो. अध्यक्ष महोदय, यासोबत आपल्याला कल्पना आहे की आता आपण मागच्या काळामध्ये समृद्धीचं एक्सटेन्शन हे घोषित केलं होतं. या समृद्धीच्या एक्सटेन्शनमध्ये आता नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग 162 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. 18,539 कोटी रुपयाचा हा मार्ग आहे. आता जवळपास याचं लँड ॲक्विजिशन अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये अगदी तास सव्वा तासामध्ये आपल्याला गोंदियाला पोचता येईल. नानाभाऊंकडे आम्हाला लवकर पोचता यावं या दृष्टीने आपला 2 बायपास देऊ, बिलकुल 2 देऊ. एक जयंत पाटील साहेब म्हणतात एकाने नानाभाऊ जातील, एकाने प्रफुल्ल पटेल जातील. त्यानंतर भंडारा गडचिरोली हा द्रुतगती महामार्ग 94 किलोमीटरचा आहे. त्याला 12,903 कोटी रुपये आपण देतो आहोत. याचंही भूसंपादनाचं काम हे प्रगतीपथावर आहे. आणि त्यासोबत नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग जो आमच्या सुधीर भाऊंची नेहमी त्या ठिकाणी एक आग्रह असायचा, तर त्याही संदर्भात आपण जवळपास 19,536 कोटी रुपयाचं हे भूसंपादन या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. यासोबत गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आज मायनिंगचं काम चालू झालेलं आहे. तिथल्या रस्त्यांना मायनिंगचं जे काही वजन आहे ते पेलवलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आपण एक मोठा कॉरिडॉर हा तयार करतो, ज्यामध्ये मोर, कोनसरी, मुळचेरा, हेदरीट, सुरजागड असा आपण हा रस्ता करतो. जवळपास या रस्त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. 2,492 कोटी रुपये त्याच्यावर आपण खर्च करणार आहोत. या व्यतिरिक्त 500 कोटी रुपये अजून वेगळ्या रस्त्यांना देखील गडचिरोलीमध्ये आपण त्या ठिकाणी दिले आहेत.
नवेगाव, मोर, कोनसरी, मुलचेरा, हेडरी, सुरजागड या सगळ्या भागातल्या आवाजाऊन जी आहे त्याला देखील याचा मोठा फायदा होणार आहे. आणि या संदर्भात आता बाकी मान्यता